3,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे आलेत का आणि जर आले नसतील तर त्यामागचं नेमकं कारण काय असू शकतं? सरकारने पीक विम्यासाठी हजारो कोटींचा निधी मंजूर केला, पण खरंच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत का? तुमचा जिल्हा पीक विमा वितरणाच्या यादीत आहे का नाही, आणि असेल तर तुमच्या खात्यात किती रक्कम येणार आहे? हेक्टरी सुमारे 25,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा मिळणार असल्याची चर्चा आहे, पण हा लाभ नेमका कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार? सरकारने पीक विम्यासाठी काही नवीन अटी लागू केल्या आहेत, पण त्या अटी पूर्ण केल्या नाहीत तर पैसे खात्यात येणार आहेत का? आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। चला तर मग शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आज एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून, अगदी काही जण तर कित्येक वर्षांपासून ज्याची आतुरतेने वाट बघत होते, तो विषय म्हणजे पीक विमा। आपल्या खात्यात पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनात होता। आता या संदर्भात राज्य सरकारच्या स्तरावर मोठा निर्णय घेण्यात आला असून मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दल महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे। मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीनंतर तातडीने आदेश देण्यात आले असून पीक विम्यासंबंधात सकारात्मक हालचाल सुरू झालेली आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसाठी ही खरोखरच दिलासादायक बातमी ठरू शकते। सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार पीक विम्याची रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। अंदाजे सुमारे 8,400 कोटी रुपयांचा निधी या टप्प्यात मंजूर करण्यात आला असून त्यापैकी जवळपास 5,800 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आली। उर्वरित रक्कम पुढील काही दिवसात टप्प्याटप्प्याने जमा केली जाणार असल्याचं सुद्धा स्पष्ट करण्यात आलं। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अजून पैसे आले नाहीत त्यांनी काळजी करायची गरज नाही, कारण प्रक्रिया सुरू असून लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ही रक्कम पोहोचवली जाणार आहे। आता या दरम्यान राज्य शासनाने यापूर्वी कर्जमाफीबद्दल सुद्धा एक निर्णय जाहीर केला होता। त्यानुसार काही शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। मात्र या योजनेमध्ये काही नवीन अटी सुद्धा लागू असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेलच असं नाही। आता उदाहरणच घ्यायचं झालं तर सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांचं पीक कर्ज थकीत होते अशा शेतकऱ्यांना या योजनेत पात्र ठरवण्यात आलं आहे। त्यामुळे अनेक शेतकरी या अटीमुळे योजनेतून बाहेर पडू शकतात, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। आता पुन्हा एकदा आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया, म्हणजे पीक विमा। राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अंदाजे प्रति हेक्टरी 25,000 रुपये पीक विम्याची रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला। 2020 ते 2024 या कालावधीत प्रलंबित असलेला पीक विमा निधी आता हळूहळू वितरित केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या काही वर्षांपासून जे शेतकरी या पैशाची आतुरतेने वाट बघत होते त्यांच्यासाठी ही मोठी दिलासा देणारी बातमी मानली जाते। सरकारकडून सांगण्यात आलं आहे की सकाळी सुमारे 11 वाजेपासून शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये निधीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। जर अजूनपर्यंत तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर तुम्ही काळजी करू नका, कोणतंच टेन्शन घेऊ नका, कारण हा निधी दिवसभर टप्प्याटप्प्याने पाठवला जाणार आहे। त्यामुळे कधीही तुमच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज येऊ शकतो आणि खात्यात पैसे जमा झाल्याची आनंदाची बातमी मिळू शकते। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही विशिष्ट बँकांच्या माध्यमातूनच सगळ्यात आधी निधी पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, ॲक्सिस बँक तसेच जिल्हा सहकारी बँका यांच्या माध्यमातून रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती पुढे आली। त्यामुळे तुमचं खातं या बँकांपैकी कोणत्याही बँकेत असेल तर मोबाईलवर येणाऱ्या मेसेजकडे नक्की लक्ष ठेवा। महाराष्ट्र राज्यात एकूण 36 जिल्हे असले तरी सध्या पहिल्या टप्प्यात सुमारे 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आली। या जिल्ह्यांमध्ये निधीचं वितरण सुरू झालं असून त्यानंतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालेलं आहे तिथे अनेक शेतकऱ्यांना बँकेचे मेसेज येऊ लागले आहेत। पिकानुसार मिळणाऱ्या विम्याच्या रकमेबद्दल सुद्धा काही अंदाज समोर आलेले आहेत। आता उदाहरणार्थ भात पिकासाठी सुमारे 43,000 रुपये, बाजरी पिकासाठी जवळपास 27,000 रुपये, तर सोयाबीन पिकासाठी 50,000 रुपयांपर्यंतचा विमा मिळणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती शासनाकडून देण्यात आली। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला त्याने घेतलेल्या पिकानुसार वेगवेगळी रक्कम मिळू शकते।
आता पीक विम्याबद्दल सध्या राज्यात मोठी चर्चा सुरू झाली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. साधारण पाहिलं तर प्रत्येक शेतकऱ्याला 25,000 रुपयांपर्यंतची रक्कम सरकारकडनं देण्यात येईल. आता सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला काही प्रमाणात तरी पूर्णविराम मिळताना दिसत आहे. आता सरकारकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार सुमारे 7,900 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला. या टप्प्यात हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सुरुवातीच्या टप्प्यात 15 जिल्ह्यांमध्ये निधीचं वितरण सुरू झालं. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर बँकेचे मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. मागील काही वर्षांमध्ये पीक विम्याबद्दल अनेक अडचणी तयार झाल्या होत्या. काही ठिकाणी शेतकऱ्यांना 25% अग्रिम रक्कम मिळाली होती, तर काही शेतकऱ्यांना ती सुद्धा मिळाली नव्हती. त्यामुळे अनेक शेतकरी नाराज होते. पण आता सरकारने स्पष्ट केलं आहे की उर्वरित राहिलेला विमा निधी पूर्णपणे म्हणजेच 100% पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांना याचा थोडा तरी दिलासा नक्की मिळेल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असून निधी वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या. मात्र आता सरकारने अधिकृतपणे माहिती दिल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित बँकांकडे पाठवण्यात आली असून त्यानुसार टप्प्याटप्प्याने पैसे जमा केले जात आहेत. सरकारने या योजनेसाठी काही अतिशय महत्त्वाच्या अटी सुद्धा लागू केल्या. आता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा हप्ता मिळतो अशा शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य दिलं जाईल. जर तुम्हाला PM किसान योजनेअंतर्गत दरवर्षी लाभ होत असेल तर तुम्ही या विम्यासाठी पात्र ठरू शकता. अशा परिस्थितीत निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला हेक्टरी 25,000 इतकी रक्कम मिळण्याची शक्यता आहे. आता यासोबतच सरकारने आणखी एक महत्त्वाचा नियम लागू केला. जर कोणी खोटी माहिती देऊन किंवा चुकीची कागदपत्र दाखवून पीक विमा घेतला असेल तर अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. कारण सरकारचा उद्देश फक्त खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचा आहे. त्यामुळे सर्व अर्जांची तपासणी करूनच निधी वितरण केलं जाईल. या टप्प्यात ज्या जिल्ह्यांमध्ये निधी वितरण सुरू झालेलं आहे त्यामध्ये लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश करण्यात आल्याची माहिती मिळते. काही ठिकाणी कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने प्रशासनाने चौकशी सुरू केली. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळेल याची काळजी घेतली जात आहे. सरकारने या योजनेसाठी जवळपास 7,900 कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचा लाभ होण्याची शक्यता आहे. याशिवाय आणखी एक महत्त्वाची अट म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. कारण ही योजना मुख्यतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि गरजू शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तयार करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात जमीन आहे किंवा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे. आता ज्या जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालेलं आहे त्याबद्दल बोलायचं झालं तर सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये अमरावती या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. अमरावती जिल्हा विदर्भातला जिल्हा आहे. गेल्या काही वर्षांपासून अमरावतीमध्ये अनेक शेतकरी पीक विम्याच्या पैशाची वाट बघत होते. जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल, गरीब शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यात देखील लवकरच विम्याची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या बँकेच्या मेसेजकडे तुम्ही नक्की लक्ष ठेवा. राज्य सरकारने ज्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरण सुरू केलेलं आहे त्यामध्ये आता वर्धा जिल्ह्याचा सुद्धा समावेश करण्यात आला. या जिल्ह्यातील जवळपास सुमारे 3,50,000 शेतकरी गेल्या काही वर्षापासून पीक विम्याच्या रकमेची वाट बघत होते. अनेकांनी 2022, 23 आणि 24 या वर्षांमध्ये नियमितपणे पीक विमा भरला होता, पण काही कारणांमुळे त्यांना अद्याप लाभ मिळाला नव्हता. मात्र आता सरकारने नवीन निर्णय घेतल्यामुळे या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. या निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 25,000 रुपये इतकी रक्कम जमा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच सरकारने पुढील काही टप्प्यांमध्ये इतर जिल्ह्यांचा सुद्धा समावेश केला. त्यामध्ये नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी जोडलेलं आहे आणि मागील 3 वर्षांमध्ये किमान एकदा तरी पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे पाठवले जातील. म्हणजेच विम्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. या 2 जिल्ह्यांमध्ये सध्या प्रशासनाने प्रक्रिया वेगाने सुरू केली असून बँकांना देखील निधी वाटपासंबंधात अत्यंत महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या. तर शेतकरी बांधवांनो, अनेक दिवसांपासून शेतकरी या विम्याच्या रकमेची वाट बघत होते हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. आता राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलंय, आपल्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जाईल. आता यामध्ये पुढील टप्प्यात जळगाव आणि अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना 2022 ते 2024
या कालावधीतील विमा निधी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता लवकरच त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज नक्कीच येईल. यानंतर सरकारने आणखी काही जिल्ह्यांना प्राधान्य दिलं आहे. त्यामध्ये अकोला आणि वाशिम या 2 विदर्भातल्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. या भागात अनेक शेतकरी पावसाच्या अनियमिततेमुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. त्यामुळे या जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांना सगळ्यात आधी मदत मिळावी यासाठी प्रशासनाने बँकांना तातडीने निधी वितरणाचा आदेश दिला. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील आजपासून विमा रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल. याशिवाय शेवटच्या टप्प्यात काही कोकणातील जिल्ह्यांचा सुद्धा समावेश करण्यात आला. त्यामध्ये पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश असल्याचं शासनाने सांगितलं आहे. कोकण पट्टीत प्रामुख्याने भात आणि नाचणी ही पिकं मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी जर पीक विमा भरला असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम लवकरच जमा केली जाईल. मात्र या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने काही महत्त्वाच्या अटी देखील ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी EKYC प्रक्रिया पूर्ण केलेली असावी. तसेच फार्मर ID किंवा शेतकरी ओळखपत्र असणं देखील आवश्यक आहे. जर ही दोन्ही कागदपत्र पूर्ण असतील तरच शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा होईल. त्यामुळे अजूनही ज्यांनी EKYC केलेली नाही त्यांनी ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी असं प्रशासनाने स्पष्ट शब्दात ताकीद दिलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती पीक विम्याबद्दलची अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल. त्यांच्या चेहऱ्यावर नक्की हसू येईल. आता अशाच शेतीसंबंधी महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहाव्यात यासाठी आमच्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक द्या, इतरांना व्हिडिओ शेअर करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.